आहे सुरेंद्र कुमारला अटक करण्यात आल्याचं समजतंय। सुरेंद्र कुमारला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी घडामोड, अल्पवयीन चालकाच्या आजोबाला या संदर्भात आता अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील हे ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण आहे आणि या संदर्भात आता सुरेंद्र कुमारला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड आता समोर आलेली आहे। पुण्यातील अपघात प्रकरणी सुरेंद्र कुमारला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अल्पवयीन चालकाच्या आजोबाला या संदर्भात अटक करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपल्याला सचिन जाधव देत आहेत। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो की कल्याणी नगर अपघात प्रकरणी जो चालक होता त्या चालकाला धमकावणे, त्याचा मोबाईल काढून घेणे आणि त्याला जे डांबून ठेवल्या प्रकरणी जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याला गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की गेले 3 ते 4 दिवस झालं पुण्यामध्ये कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये वेगवेगळे अपडेट येत आहेत आणि त्यामध्ये तपास करताना पोलिसांना या चालकाला धमकावल्याचं, खरं तर या आजोबांनी धमकावल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्या चौकशी दरम्यान हे सगळं झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता या अल्पवयीन मुलाच्या आजोबा विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्याला काल रात्री उशिरा अटक केलेली आहे। त्यामुळं सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचाही या प्रकरणात इन्व्हॉल्व असल्याचं पोलिसांना कळलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की ते त्याकडे जो चालक होता त्याला धमकावून या प्रकरणातून त्याचा मोबाईलही त्यांनी काढून घेतला होता, त्याची त्या ठिकाणची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला होता। त्या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करतात। नक्कीच सचिन, अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। सुरेंद्र कुमारला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। सुरेंद्र अग्रवालला आता पुणे पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय। ड्रायव्हरला डांबून ठेवणे आणि धमकावल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी या संदर्भातली मोठी कारवाई केली आहे।